नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, राज्यातील भोगवटादार वर्ग 2च्या जमिनी असणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना एक शासनाने मोठा दिलासा दिला आहे। कारण त्यांना पहिले जे बँकेकडून कर्ज मिळत नव्हते ते मिळण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत होत्या। कारण महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात या बाबतीत आता त्यांच्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे बघा, राज्यभरातील भोगवटादार वर्ग 2च्या ज्या जमिनी असणारे शेतकऱ्यांना या जमिनीवर तारण कर्ज आता मिळणार आहे आणि तशा प्रकारचं परिपत्रक महसूल विभागाने काढले सुद्धा आहे। तर बघा, शासनाच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आता बघा, शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की नेमकं कोणत्या बँकेकडून आता कर्ज भेटणार। तर बघा, राज्यातील कोणत्याही बँकेतून हे कर्ज आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। राष्ट्रीयकृत बँकांमधून आता त्यांना कर्ज मिळणार आहे। जे पहिलं पीक कर्ज असेल, शेती विकासासाठी कर्ज असेल, तसे दीर्घ मुदतीचे कर्ज असेल, यामुळे आता त्यांना हे कर्ज शेतीच्या विकासासाठी घेता येणार आहे। यापुढे भोगवटादार वर्ग 2च्या शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी ही आता त्यांना द्यायची कोणतीही गरज लागणार नाही। पूर्वी कसं व्हायचं की जिल्हा बँक देत होत्या, परंतु वर्ग 2च्या जमिनी तारण ठेवल्या आणि शेतकऱ्यांनी ते कर्ज जर वेळेत पूर्ण नाही फेडले तर वर्ग 2च्या जमिनी असल्यामुळे त्यावर बोजा चढवला जात नाही हे बँकांना माहीत होते। त्यामुळे बँका अशा जमिनीवर कर्ज प्रकरणे करत नव्हत्या। आता बघा, परंतु शासनाने आता परिपत्रकाद्वारे हे जाहीर केले आहे की आता भोगवटादार वर्ग 2च्या सर्व शेतकऱ्यांना आता कोणत्याही बँकेकडून कर्ज उपलब्ध होण्यास म्हणजे काही अडचण आता येणार नाही आणि अशा प्रकारचे परिपत्रक सर्व विभागीय आयुक्त असतील त्यांना आयुक्तालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सर्व पत्र ताबडतोब पाठवलेले सुद्धा आहेत। त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे। याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना त्यांचा पीक कर्ज असेल किंवा शेतीच्या विकासासाठी होईल, यात कोणतीही शंका नाही। अतिशय चांगला निर्णय त्यांनी वर्ग 2च्या जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे। धन्यवाद।